ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतो आहोत आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दावर एवढंच नाही तर प्रत्येक अक्षरावर काहीतरी विचारमंथन, काही विचार विनिमय, देवाणघेवाण करत आहोत आणि त्यातून आपण समृद्ध होत चाललेलो आहोत. आणि आता आपला सुरू आहे तो 16वा अध्याय. वस्तुतः 15 अध्यायापर्यंत संपूर्ण गीतेचं तत्त्वज्ञान किंवा त्याच्यातले जे प्रमुख सिद्धांत आहेत ते मांडून झालेले आहेत. कर्मविपाक सिद्धांत सांगितलेला आहे भगवंतांनी अगदी 2ऱ्या अध्यायापासून, की तुझा अधिकार कर्मावर आहे, फळावर तुझा अधिकार नाही, हे सांगून झालेलं आहे. नंतर अनेक गोष्टी, आत्मसंयम कसा साधायचा, ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अष्टधा प्रकृती म्हणजे काय, उत्तम भक्त कोणाला म्हणायचं, कर्माचा संन्यास म्हणजे नेमकं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण अल्प विचार केलेला आहे. आणि हे सगळं तत्त्वज्ञान आणि शेवटी 15व्या अध्यायामध्ये आपण पुरुषोत्तम योग म्हणजे परिपूर्ण अवस्थासुद्धा पाहिलेली आहे. या परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी काय काय आपल्याला आत्मसात करायला हवं आणि काय काय कुठल्या कोणत्या गोष्टींचा त्याग करायला हवं, हेही आपण ह्या 16व्या अध्यायातनं जाणून घेतो आहे. वस्तुतः 16वा अध्याय म्हणजे दैवासुर संपद विभाग योग असा अध्याय आहे. आणि याच्यामध्ये दैवी गुणांपेक्षा आसुरी संपत्तीचं वर्णन विस्तृत किंवा सविस्तर केलेलं आहे. कारण ते टाकण्यासाठी सांगितलेले आहेत. हे त्यागार्थ हे जे अवगुण आहेत ना, हे जे दुर्गुण आहेत माणसांच्या मनामध्ये अडकलेले असतात, लपलेले असतात, सहजासहजी सापडतसुद्धा नाहीत, पण ते शोधून काढायचे आहेत आणि त्यांचा त्याग करायचा आहे. याच्यासाठीच या 16व्या अध्यायाचं अतिशय महत्त्व आहे. मूर्तिकाराची कथा आपण पाहिलीच होती. पहिल्याच भागामध्ये मूर्तिकाराचं बद्दल मी बोलले होते, की एखाद्या दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला की त्यातूनच उत्तम मूर्ती साकारते ना. मग आपल्यातले सुद्धा दुर्गुण आधी आपल्याला प्रत्येकाला आपण थोडंसं झुकतं माप देत असतो, स्वतःकडे झुकतं माप घेतो असतो. म्हणजे दुसऱ्यांच्या बाबतीत आपण न्यायाधीशाची भूमिका स्वीकारतो, पण आपल्या स्वतःच्या बाबतीत मात्र आपण वकिली फार जोरदार करत असतो. म्हणजे माझं कसं बरोबर आहे हे पटवून देत असतो. त्यामुळे होतं काय,
होतं काय, की आपल्यातले दुर्गुण आपल्याला समजत नाहीत. पण नाही आहेत का? अहो आहेत ना. आणि लपून बसलेले आहेत. ते दुर्गुण वेचून वेचून काढायचेत आणि ते टाकून द्यायचेत. आणि ह्याच्यासाठीच या 16व्या अध्यायाचं प्रयोजन आहे. हा 16वा अध्याय आपण बघतोय आणि आता खरं तर सगळंच सांगून झालेलं आहे. दुर्गुण कुठले आहेत आणि मी मागे म्हटलं तसं ह्या अध्यायामध्ये 9 वेळेला काम हा शब्द आलेला आहे. आणि काम हा सगळ्या विकारांचा राजा आहे. म्हणजे सगळ्या विकारांची सुरुवात कुठनं होते तर ह्या कामापासूनच होते. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. तिसऱ्या अध्यायापासून हा काम आपल्याला वारंवार भेटतोय. पण त्याला ओलांडून पुढे जायचे, त्याला समूळ नष्ट करायचं आहे आणि त्याच्या पलीकडे आपल्याला जायला शिकायचं आहे. आणि त्याच्यासाठीच या 16व्या अध्यायातला हा जो काम शब्द आहे, हा जो वारंवार येणारा जरी शब्द असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उलट तो उखडून काढायचा आहे, विशेषत्वाने उखडून काढायचा आणि फेकून द्यायचा आहे. दूरवर टाकून दिला तर मग बाकीचे विकार आपल्याला त्रास देणार नाहीत. ते विकार आपल्या प्रगतीच्या आड निश्चितच येणार नाहीत. आणि ह्याच्यासाठीच ह्या अध्यायाचं प्रयोजन आहे. या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला किती सांगितलं, किती प्रकारचे लोक. आणि बघा ना, आपल्या अवतीभोवती अशा अनेक प्रकारचे लोक आपल्याला भेटतातच. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा असेही लोक आहेत. आत्मसंभावितसुद्धा आहेत. त्यामुळे असेही लोक म्हणतात ना की इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम. मी आज हे मिळवलं, उद्या ते मिळवीन, आज ह्याला मारलं, उद्या त्याला मारीन. कितीतरी गोष्ट आणि कितीतरी लोक आपल्या भोवती आहेतच. असौमया हतशत्रूर हनिश्चय चापरानपी. यांचं सगळ्यांचं आपण सविस्तर वर्णन मागे पाहिलंच आहे. हे सगळं करत असताना नेमकं काय होतं तर चित्त विभ्रांत होत जातं. हे चित्त विभ्रांत झाल्यामुळे, भ्रमित झाल्यामुळे 10 दिशांना भरकटत जातं आणि निर्णयच घेता येत नाही. आणि मग त्यामुळे सगळी अधोगती होते, अवनती होते. आणि मग अशा लोकांना भगवंतांनी स्वतःच सांगितलेलं आहे, मी अशा लोकांना काय करतो, तान द्विषतः क्रूरान नराधमान अहम क्षिपामी. अशा द्वेष करणाऱ्या, क्रूर, अशा अधम, नराधम अशा लोकांना, अशा प्रवृत्तीच्या लोकांना मी क्षिपामी, कुठे टाकतो. क्षिपामी याचा अर्थ आहे टाकतो. कुठे? अजस्र अशुभान आसुरीषु एव योनिषु. अशा अमंगल, अपवित्र अशा योनीमध्ये मी त्यांना टाकतो, असं भगवंताने सांगितलं होतं. आणि इथेच आपण मागच्या वेळेला थांबलो होतो. 19 श्लोक झाले होते. एकूण श्लोक आहेत 24. म्हणजे आज आपल्याला 5 श्लोकांचा विचार नक्कीच करायचा आहे. 19 श्लोक तर झालेलेच आहेत. पण ह्या 19 श्लोकामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं ना मागे. आणि ह्याच्यात फक्त हा 16वा अध्याय नाही बरं का. फक्त या 16व्या कारण हे सगळं सर्व समावेशक आहे. याच्यामध्ये अनेक अध्याय अंतर्भूत झालेलेच आहेत. म्हणजे बघा ना, आठवते का तुम्हाला 7व्या अध्यायामध्ये आपण म्हटलं होतं, बघितलं होतं, भगवंतच म्हणाले होते, नमान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः. तेव्हा आपण नराधम म्हणजे कोण ह्याचीही व्याख्या पाहिली होती. समाजामध्ये 3 प्रकारचे लोक असतातच. उत्तम लोक आहेत, मध्यम लोक आहेत, कनिष्ठ लोक आहेत आणि त्याच्याही खालच्या स्तरावर आहेत ते नराधम लोक आहेत. म्हणजे इतके दुष्ट आहेत की माझं नुकसान झालं तरी चालेल, पण तुझं नुकसान झालं पाहिजे, तुला हानी पोचली पाहिजे, असेही नराधम लोक आहेत. भर्तृहरी तर त्यांना म्हणतो तेके न जानी महे. त्यांना काय म्हणावं हेच त्याला कळत नाही. नराधमांच्याही खालची पातळी असं आपण पाहिलं होतं, 7व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. किंवा तुम्हाला आठवत असेल 9व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतांनी असा मधून उल्लेख करतात बरं का. 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणाले होते ना, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. हे राक्षसी, हे आसुरी वृत्तीचे लोक काय करतात, सगळं त्यांचं व्यर्थच असतं. त्यांनी काही कर्म केलं तेही व्यर्थच आहे. मोघाशा, मोघ म्हणजे व्यर्थ, आशा व्यर्थ आहेत. मोघ कर्माणो, कर्म व्यर्थ आहेत. मोघ ज्ञाना आहेत, शिकलेले नाही आहेत का, शिकलेले आहेत. अहो, त्यांना समर्थ म्हणतात ना, पढत मूर्ख. ज्ञान आहे, डिग्र्या आहेत, पदव्या पुष्कळ आहेत, पण मोघ ज्ञान व्यर्थ आहे, त्याचा काही उपयोग नाही.
विचेतसः, आणि त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली अशी बुद्धी आहे. असे लोक आपल्यालाही व्यवहारात भेटतात की नाही. आणि मग त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे, राक्षसीमासुरींचैव मोहिनीं प्रकृतीं श्रिताः. अशा मोहिनी प्रकृतीच्या अधीन झालेले हे लोक. आणि भगवंत ह्या 16व्या अध्यायामध्ये म्हणतात, अशा लोकांना मी त्या अपवित्र अशा योनीमध्ये टाकतो. क्षिपामी म्हणजे टाकतो, अक्षरशः टाकतो असं म्हटलेलं आहे. अत्यंत ह्या नीच योनी आहेत. नीच योनी, आता योनीसुद्धा आपण मागच्या वेळेस पाहिल्या होत्या, पण अगदी थोडासा उल्लेख करते. आणि ही त्या म्हणजे बघा हां, पापाचारी क्रूरकर्मी अशा नराधमांना मी संसारामधल्या वारंवार त्या आसुरी योनीमध्ये टाकतो. अहंकार, उन्मत्तपणा, दर्प, काम, क्रोध यांची शेवटी गती कुठे आहे, यांचा शेवट कुठे आहे, यांची परिणती कुठे आहे, ती अशीच होणार आहे. निश्चितपणे अशाच अवस्थेला जाणार आहेत. आणि मग परनिंदा करणं याच्यातच त्यांचं आयुष्य खरं तर सरून जातं. अशी लोक आहेत ना, आपल्या अवतीभोवती पण आहेत. पण अवतीभोवती बघून तेवढंच भागणार नाही आहे. आपल्यात देखील असे दोष असले शोधायचेत, काढून टाकायचेत, म्हणजेच आपल्यातून त्या परमेश्वराची, त्या ईश्वराची मूर्ती घडणार आहे. इथपर्यंत आपण पाहिले होते 19 श्लोक. आता सुरुवात करायची का मग 20व्या श्लोकापासून करूया. मग 20वा श्लोक काय आहे बघा. 20व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, आणखीनच इंटरेस्टिंग आहे. आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्ति अधमांगतिम. द्वित्व केलेलं आहे. मूढा जन्मनी जन्मनी, एका जन्माचं हे नाहीच आहे. हा करार जो आहे तो एका जन्माचा नाही, जन्मोजन्मीचा आहे. असे कोण लोक आहेत? आसुरी योनिमापन्ना, आसुरी योनीमध्ये वावरणारे जे लोक आहेत, असे मूढ लोक आहेत. मूढ म्हणजे मोहित झालेले, संभ्रमित झालेले, निर्णय न घेता येणारे, समाजाचं नुकसान करणारे, इतरांना हानी पोचवणारे असे लोक काय करतात? माम अप्राप्य एव, मला येऊन मिळतच नाहीत ते. खरं तर रस्ता अगदी सोपा आहे, वाट अगदी नेहमीची आहे, ओळखीची आहे. कारण त्याच वाटेने खरं तर आपण आलो आहे, त्याच वाटेने परमेश्वरापर्यंत जाणं इतकं कठीण का वाटावं बरं? पण हे लोक जात नाहीत. माम अप्राप्य एव कौन्तेय, इथे अर्जुनाला काय म्हटलेलं आहे? कौन्तेया. मग ते लोक कुठे जातात? ततो, मला येऊन मिळत नाहीत, माझ्या रस्त्याने येतच नाहीत. ततो, आणि म्हणून त्यानंतर यांती अधमांगतीम, अधमगतीला, अधोगतीला जाऊन पोचतात असे लोक. आणि एका जन्माचं नाही हो, मूढा जन्मनी जन्मनी असं त्यांचं वारंवार जन्मोजन्मीचं हे कधीही संपतच नाही त्यांचं. आणि म्हणून त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे. आता आणखीन बघणार आहोत बरं का आपण ह्या गोष्टीबद्दल. आता ह्याच्यामध्ये ह्या लोकांना जन्मोजन्मी अशी अधम योनीमध्ये जावं लागतं असं म्हणताना आपल्याला आठवतं आहे ना कर्माचा सिद्धांत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगः अस्तु अकर्मणी. कर्माचा कायदाच असा आहे. कर्मविपाक सिद्धांत हेच सांगतो की कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, पण फळावर नाही. फळावर नाही. फळ मिळणार, काय मिळणार, कसं मिळणार, किती मिळणार, केव्हा मिळणार, विचारसुद्धा करू नको. कर्म उत्तम करत राहा, असा हा कर्माचा कायदा आहे. हा कर्माचा कायदा आहे. आणि तोच कायदा पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी ह्या अशा लोकांना पुन्हा पुन्हा त्या अधोगतीमध्ये किंवा आसुरी योनीमध्ये पुन्हा पुन्हा टाकत असतो. म्हणजे परमेश्वराचं यांच्याशी काही वैर आहे का म्हणून टाकतात का? नाही नाही, तो कायदाच असं सांगतो. आणि एक आणखी ह्या निमित्ताने एक जरा सांगू का, थोडंसं आणखीन जरासं वेगळं बोलते, पण येणार आहोत आपण ह्याच विषयावर बरं का. हा कर्माचा कायदा आहे, हा कर्माचा सिद्धांत आहे, थिअरी ऑफ कर्मा ज्याला म्हणतात. तो काय आहे तरी काय, खरं म्हटलं ना तर तो कायदा असा आहे की कधीच कधीच म्हणजे अगदी कधीच असं होतच नाही की कर्म केलं आहे आणि त्याचं फळ भोगावं लागलं नाही. आता बघा ना, या तत्त्वज्ञानाच्या थोडंसं वेगळं बोलते.
थोडं भक्ती आणि ज्ञानाबद्दल बोलून पुन्हा मी कर्माकडे येणार आहे, पण ह्या निमित्ताने आपण तेही थोडंसं जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृती म्हणा, पाश्चात्य संस्कृती म्हणा किंवा भारतीय संस्कृतीमध्ये इतके तत्त्वज्ञानाचे स्कूल्स आहेत किंवा इतके प्रवाह आहेत. म्हणजे दार्शनिक आहे, न्याय आहे, चार्वाक आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहे, योग आहे, असे अनेक आहेत. या सगळ्यांमध्ये पुष्कळ मतभेदसुद्धा आहेत. म्हणजे बघा ना, वाद आहेत. एकाचं मत काही दुसऱ्यासारखं नाही आहे, वाद अनेक आहेत. आणि खरंच या वादामुळेच काय होतं, म्हणजे बघा, अगदी साधी भक्ती म्हटलं तर या भक्तीच्या व्याख्या अनेक लोकांनी अनेक प्रकारांनी केलेल्या आहेत. पूजादिषु अनुरागः इति गर्गः इति पाराशरः. पाराशरांनी म्हणजे व्यासांनी व्यासांचं वचन काय आहे, पूजेमध्ये लक्षात घ्या, पूजा इत्यादी, पूजा म्हणा, आराधना म्हणा, जप म्हणा, नामस्मरण म्हणा, याच्यामध्ये प्रेम असणं, अनुरागा, पूजादिषु अनुरागः इति भक्तिः, असं पाराशर सिद्धांत सांगतो. म्हणजे जी काही पूजा कराल, जी अर्चना कराल, त्याच्यामध्ये भक्तिभाव असायला पाहिजे, असं पाराशर्यांचा सिद्धांत आहे. बरं, गर्गमुनी काय सांगतात? गर्गमुनी म्हणतात कथादिषु अनुरागा, कथा ऐकताना सुद्धा भगवंतांची अतिशय प्रेमाने ऐका. याच्यातला जो अनुराग आहे, ह्याच्यातली जी भक्ती आहे, याच्यातलं जे प्रेम आहे, तीच खरी भक्ती आहे, असं गर्गमुनी सांगतात. तर शांडिल्य काय सांगतात? शांडिल्य म्हणतात आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य. आत्मस्वरूपामध्ये अविरोध असावा, साम्य असावं, समर्पण असावं, असं शांडिल्याने सांगितलेलं आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये तर फारच सुंदर सांगितलेलं आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये नारद मुनी म्हणतात, काय म्हणतात? नारदस्तु तदर्पिता अखिलाचरिता तद विस्मरणे परमव्याकुलता इति भक्ती. प्रत्येक कर्म जे आहे ना, सगळी कर्म त्या भगवंतालाच अर्पण करायची आहेत आणि त्याच्या विरहाने जो अतिशय व्याकुळ होतो तीच भक्ती, असं नारद मुनी सांगतात. म्हणजे बघा, भक्तीमध्ये किती फरक आहे ना. फरक नाही आहे, व्याख्या केल्यात वेगवेगळ्या लोकांनी. आमचे आचार्य तर म्हणतात मोक्षकारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्षाच्या अनेक साधन आहेत, त्याच्यातली सर्वात श्रेष्ठ काय आहे तर ती भक्ती आहे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूप संधानम भक्तिरित्यभिधीयते. स्वरूपाचं अनुसंधान हीच भक्ती आहे. म्हणजे बघा ना, भक्तीच्या किती व्याख्या झाल्या. म्हणजे भक्ती वेगळी नाही आहे, पण त्याचं वर्णन किंवा त्याचं डिस्क्रिप्शन किंवा त्याची व्याख्या अनेकांनी केलेले. ज्ञान म्हणाल तर ज्ञानाच्या सुद्धा अनेक शाखा आहेत. द्वैत आहे, अद्वैत आहे, शुद्ध अद्वैत आहे, केवल अद्वैत आहे, द्वैताद्वैत आहे. मतभेद तर खूप आहे. मध्वाचार्यांचं मत वेगळं, रामानुजाचार्यांचं मत वेगळं, शंकराचार्यांचं मत वेगळं. हे जरी कितीही खरं असलं तरी एक गोष्ट निश्चित आहे की कर्मामध्ये कुणाचाही मतभेद नाही. कर्म करणारा जो आहे त्याला त्याचं फळ भोगावंच लागतं. कधी ना कधीतरी ते फळ भोगावंच लागतं. कर्माचं फळ भोगल्याशिवाय सुटकाच नाही आहे, कोणाचीच सुटका नाही आहे, असंही म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, आता आपण आणखीन त्याचं वर्णन बघता बघता पुढे जाणार आहोत. म्हणजे असं म्हटलेलं आहे बघा, ही जी कर्माची व्याख्या केली आहे की कर्म केलं की ते भोगावंच लागतं, की मी कर्म केलं आणि त्याचं फळ मला भोगावं लागलं नाही, असं जगाच्या पाठीवर या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकही उदाहरण नाही. एकही उदाहरण असं नाहीच आहे की कर्म केलं आणि त्याचं फळ भोगावं लागलं नाही, असं शक्यच नाही आहे. मग एवढं जर शक्य आहे, एवढं जर म्हटलं आहे, तर आता आणखीन बघणार आहोत की त्या एका ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, अवश्यमेव भोक्तव्यम, अवश्यम एव भोक्तव्यम, भोगावंच लागतं. कृतं कार्यं शुभाशुभम, जे कर्म तुम्ही केलं आहे त्याचं शुभ असू दे, अशुभ असू दे,
त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कार्यं शुभाशुभं ना भुक्तं क्षीयते कर्म. कर्म न क्षीयते. कर्माचा कधीही क्षय होत नाही भोगल्याशिवाय. कल्पकोटी शतैरपी. 100 जन्म जरी झाले तरी ते कर्म तुमच्या त्या संचितात पडून राहतं आणि कधी ना कधी ते भोगावंच लागतं. पुढच्या जन्मात नाही, त्याच्या पुढे 100 जन्मामध्ये कधी ना कधीतरी ते भोगावंच लागतं. म्हणून तर एका अभंगामध्ये माऊलींनी म्हटलेलं आहे, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले तैसे किती. कर्म केलं की ते भोगावंच लागतं आणि मग त्याचंच हे फळ या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत. आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी. दोनदा वापरलंय ना जन्मनी. दोनदा जन्मनी शब्द वापरलाय कारण जन्मोजन्मी. पूर्वीसुद्धा तुम्हाला माहितीच आहे की यदा यदा हि धर्मस्य संभवामी युगे युगे. दोनदा एखादं आलं की त्यात दोनदा म्हणजे दोनदा नाही आहे, वारंवारिता त्याच्यामध्ये सूचित केलेली आहे. त्यामुळे असं जर का हे कर्म आहे तर भगवंत म्हणतात ते कर्म कधीही पुसलं जात नाही. ते रिवाइंड करता येत नाही, ते वाईप ऑफ करता येत नाही. ते भोगावंच लागतं. सॉरी म्हणून होत नाही की हां हे मी केलं पण माझं सॉरी बरं का, माझं चुकून झालं. नाही नाही, चुकून बिकून नाही. तू जे कर्म केलं त्याची शिक्षा नक्कीच भोगावी लागणार आहे. आणि ह्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला तेच सांगतात. आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी मामप्राप्यैव कौंतेय ततो यान्त्य अधमांगतिम. असा 20वा श्लोक सांगतोय आपल्याला बरं का. आता बघा, आता माणूस इतका अधपतित का होतो बरं, इतक्या नीच योनीला का जातो. खरं म्हटलं तर एवढं कळत नाही का. एवढे सगळ्या ग्रंथांनी सांगितले, एवढ्या सगळ्या संतांनी सांगितलंय, तरीसुद्धा माणसं अशी कर्म करतातच का. का करतात. कारण तो आसुरी संपत्ती विचार जसे असतात ना, आता लक्षात घेऊया बरं का. आसुरी संपत्ती त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे आणि जसे विचार तशी कृती होतेच. म्हणून तर आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे, थोर पुरुषांनी सांगितलं आहे, विचार बदला नशीब बदलेल. विचार बदलायला पाहिजे. पण हे आसुरी संपत्ती जशी ज्यांच्यामध्ये हे आपण पाहिलं ना की काम क्रोध दंभ मोह अज्ञान हे सगळं इतकं भरलेलं असतं की त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या आसुरी योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म येतो. नीच योनीला जातात. म्हणजे बघा, कृमी कीटक मत्स्य सर्प पशु ही अगदी नीच योनी आहे. मध्यम अवस्था म्हणजे त्यातल्या त्यात हत्ती घोडे वाघ सिंह गाय बैल ही मध्यम अवस्था आहे. आणि उत्तम अवस्था म्हणजे मानव आहे. पुढचा जन्म खरं तर जर मिळणार असेल तर तो मानवाचा हवा. आणि नुसताच मानवाचा नाही तर आत्ता ज्या अवस्थेत आपण आहोत त्याच्यापेक्षा जरा आणखीन उन्नत अवस्थेमध्ये आपल्याला जन्म हवा असेल तर आत्ताच काहीतरी सत्कर्म करायला पाहिजे. आत्ताच काहीतरी चांगली कर्म केली तर कदाचित मिळण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ह्याच्या पुढे या आजपासूनच आपण ठरवायचं आहे की याच्या पुढे माझ्या हातनं दुष्कर्म घडणार नाही. आत्तापर्यंत ते झालं. आत्तापर्यंत मला कळत नव्हतं, पण आता तर कळायला लागलं आहे ना. आता तर निश्चित झालं आहे ना की कर्म कधीही वाया जात नाही, कर्माचं फळ भोगावंच लागतं. मग कशाला बरं दुष्कर्म करायची, सत्कर्मच करूया. कबीरजी तर आमचे फार सुंदर सांगतात, आछे दिन पाछे गये. केवढं आयुष्य आम्हाला दिलं होतं, सगळं असंच हातातून वाळू निसटावी तसं निसटून गेलं. आछे दिन पाछे गये हरीसे किया न हेत. पण नावच घेतलं नाही हरीचं, काही त्याच्याविषयी आम्हाला काही प्रेमच वाटलं नाही. हरीसे किया न हेत अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत. आता पश्चात्ताप करून काय उपयोग. अहो झालं सगळं, शेताचं सगळं नुकसान व्हायचं ते झालं. पण असं नाही आहे, असं नाही आहे. आपल्याला माहिती आहे की जेवढा काळ हातात आहे तेवढ्या काळामध्ये सुद्धा किती आहे हे माहिती नाही आहे, पण जेवढा काळ आहे त्याच्यातला प्रत्येक क्षण आणि क्षण कण आणि कण आपण सार्थकी लावू शकतो. आणि सार्थकी लावला तर निश्चित या जन्मी नसेल तर पुढच्या जन्मी त्याचं
उत्तम फळ आपल्याला लाभणारच आहे. आणि ह्या उत्तम फळाच्या दिशेने आपल्याला खरं तर वाटचाल करायची. मोक्षस्य कांक्षा यदैवैतवास्ति. तुला जर का मोक्षाची इच्छा असेल तर काय करायला पाहिजे? त्यजाति दूरान विषयान विषम यथा. दुरूनच, अगदी लांबनच त्या विषयांचा त्याग कर. कसा? विषाप्रमाणे त्याग कर. बरं, त्याचा त्याग केला मग घ्यायचं काय? सेवन काय करायचं? पीयूषवत्तोष दया क्षमार्जम. अमृताप्रमाणे संतोष आहे, दया आहे, क्षमा आहे, आर्जव आहे, प्रशांत दांतील भज नित्यम आदरात. ह्या सगळ्या सद्गुणांचा अवलंब करायचा आहे, सद्गुणांचं सेवन करायचं आहे. कारण कारण काय सांगितलं आहे? सगळी जी बहिर्मुख इंद्रिय ती विषयसुखातच बुडालेली आहेत. आणि आणखीन एक आपल्या सगळ्यांना व्यवहारात सुद्धा जाणवणारी एक गोष्ट आणखीन एक बोलते, की जितकं तुमची आंतरिक शक्तीचा जेवढा अपव्यय होईल ना, लक्षात घ्या, आंतरिक शक्ती, आतमध्ये एक शक्ती दिलेली आहे परमेश्वराने आपल्याला, एक स्ट्रॉंग अशी पॉवर दिलेली आहे. ही जर का शक्ती आपण व्यर्थ विषयामध्ये खर्च केली तर तुमच्या सौंदर्याचा, तुमच्या तेजाचा, तुमच्या ओजाचा, तुमच्या शक्तीचा, तुमच्या सद्गुणांचा अपव्यय होतो आणि तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. लक्षात घ्या, कितीही लावण्यवती स्त्री असेल पण मनाने जर का दुष्ट असेल तर तो उग्रपणा तो चेहऱ्यावर सुद्धा जाणवतो. आणि साधी काळी बावळी कशीही व्यक्ती असेल पण जर का सद्गुण असतील तर ते त्याच्या चेहऱ्यातनं ते प्रतीत होतात. इतकं जर का ऑब्व्हियस आहे, इतकं जर का स्पष्ट आहे, तर आपण पण या गोष्टीचा निश्चितच विचार करायला हवा. आणि म्हणूनच भगवंत जे म्हणतात, आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अप्राप्य एव. मला मिळतच नाहीत, ते माझ्यापर्यंत पोचतच नाहीत, मध्येच रस्ता चुकतात, मध्येच भटकतात आणि वेगळ्याच रस्त्याला जातात. त्यांना पुन्हा 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 या आसुरी योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. असं हा 20वा श्लोक आपण पाहिला. 21वा श्लोक काय आहे? आणखीनच वेगळा आहे. त्रिविध नरकस्येदन. आता हे कुठे चाललेत? अधोगतीच्या मार्गाने चाललेत ना हे सगळे लोक. मग आता या अधोगतीच्या मार्गाचं शेवटचं दार कुठे आहे? शेवटचं स्टेशन कोणतं आहे? ते आहे नरक. बरं, या नरकाच्या दारामध्ये केव्हा नरकाच्या दाराला सुद्धा 3 खिळे ठोकलेले, उंबरा आहे तिथे आणि 3 खिळे ठोकलेले आहेत. ते 3 खिळे कुठले आहेत? किंवा 3 द्वार आहेत असं म्हणूया फार तर. त्रिविधन नरकस्येदन द्वारन नाशनमात्मनः. आत्मनाश करणारं हे नरकाच्या द्वारापर्यंत ते जाऊन पोचतात. कुठलं ते 3 दारं कुठली आहेत? काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. ही 3 द्वारं कुठली आहेत? 3 दुर्गुण आहेत, 3 विकार आहेत, काम, क्रोध आणि लोभ. या 3 द्वाराचे म्हणजे ही 3 दारं ही नरकाच्या दिशेने नेणार आहेत. तस्मात आलं बरं का? तस्मात म्हणजे म्हणून, किंवा तस्मात म्हणजे उपसंहार. आत्तापर्यंत जो काही विषय मांडला होता बघा, 7वा अध्याय आहे, 9वा अध्याय आहे, वेगवेगळ्या ठिकाणी या दुष्ट प्रवृत्तींच्या माणसांचं वर्णन आहे. आता त्या सगळ्याचा उपसंहार आहे. तस्मात एतत् त्रयम त्यजेत. या त्रिकूटाचा त्याग करा. त्यजेत म्हणजे त्याग करावा. तस्मात म्हणजे म्हणून, एतद म्हणजे हे, त्रयम म्हणजे 3. या त्रिकूटाचा, या 3 दोषांचा आधीच त्याग करावा. काम, क्रोध, लोभ. आपण तर खूप पाहिलं आहे, याच्याबद्दल बोललो पण खूप आहे. पण तरीसुद्धा या श्लोकाच्या निमित्ताने या 21व्या श्लोकामध्ये काय भगवंत म्हणतात ते आणखीन जाणून घेऊया. कारण शब्द तेच असले तरी रेफरन्सेस बदलले, संदर्भ बदलले की त्याचेही अर्थ थोडेसे बदलत जातात. काम, क्रोध, लोभ यांनी युक्त असं हे नरकाचं द्वार आहे. या नरकाच्या द्वारामध्ये हे 3 दुर्गुण आहेत. आणि हे काय करतात? नुसतंच इथे थांबत नाही आहे बरं का, इथे स्टोरी संपत नाही आहे. हे आत्मनाश करणार आहेत, आत्म्याचा नाश करणारे, म्हणजेच ते अधोगतीला नेणार आहेत. अधोगतीचा अगदी सगळ्यात शेवटचा म्हणजे अगदी गर्तेत नेणारे असे हे 3 दोष आहेत.
म्हणून यांचा निश्चितपणाने त्यागच करायला पाहिजे. हा 3 खिळे मारलेला हा उंबरा आहे आणि ही त्रिपुटी जी आहे ती खरंच त्याला लांबनच दुरूनच त्याला टाळायला पाहिजे. आता बघा, आपल्या शब्द तर फार परिचित आहेत, नवीन काहीच सांगायचं नाही आहे याच्यामध्ये. पण काम म्हणजे काय आहे? तर काम आहे ती विषयांची आसक्ती आहे बरं का. काम म्हणजे विषयांची आसक्ती. थोडक्यात बघणार आहोत आपण, सविस्तर पुष्कळ वेळा बोललो आहे, पण ह्या निमित्ताने आणखीन छोटीशी व्याख्या बघूया. काम म्हणजे विषयांबद्दल आवड असणं, रुची असणं, विषयांमध्ये गुरफटून जाणं, त्याची आसक्ती असणं. क्रोध म्हणजे काय आहे? कामाची जेव्हा तृप्ती होत नाही तेव्हा येतो तो क्रोध आहे, म्हणजे कामाची ही पुढची अवस्था आहे. आणि लोभ म्हणजे अतिकृपणता किंवा अतिहाव असणं, हा लोभ आहे. म्हणून इथे का त्या तस्मादेत त्रयं त्यजेत असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं करत असताना किती केलं आहे ना. आत्तापर्यंत आम्ही काम किती, म्हणजे किती कामभावना आहे आमच्यामध्ये, क्रोध आहे, लोभ आहे. आम्ही ह्याच्यात इतके गुरफटत गेलो की आम्हाला कळलंसुद्धा नाही. जीवन अगदी संपत आलं तरीसुद्धा आम्हाला त्याचा काही पत्ताच लागला नाही. किती उपभोग घेतले ना आत्तापर्यंत आयुष्यामध्ये. लहानपणापासून आत्तापर्यंतचे जे आयुष्य गेलं ते असंच गेलं. उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला. आम्हाला वाटलं की अरे उपभोग छान आहेत, शतकमळ आहेत, कमळं तर छान दिसतात आणि त्याच्या माळाच्या माळा आम्ही परिधान केल्या आहेत. बघा ना, आम्ही काय काय केलं आयुष्यभर. त्या निलाजरेपण कटीस नेसले, लाज सोडून वागलोय ना कधीतरी. कधीतरी चुकीच्या मार्गाने आम्ही गेलो आहे की जे आम्हाला आता बोलायची शरम वाटते. निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला. काही संकोच नाही, काही. आपण पाहिलं ना या दैवी गुणामध्ये री हा गुण पाहिला ना आपण. री म्हणजे लाज, शरम, बॅशफुलनेस, संकोच वाटायलाच पाहिजे. चुकीच्या गोष्टी आधी करूच नका, पण कधी चुकीच्या गोष्टी करण्याची वेळ आली तर तो संकोच वाटायला पाहिजे. पण ज्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे, किंवा आपल्या ग्राम्य भाषेत असं म्हणतात की कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं आहे, अशी लोकं आहेत ना. त्यामुळे तो निसुगपणाचा शेला पांघरलेला आहे. आणि आम्हाला तर प्रशंसा फार आवडते. आत्मस्तुतीचे कुंडलकानी गर्व जडविला भाला. वरती आम्ही गंध कसला लावला आहे गर्वाचं. आत्मस्तुती, आम्हीच आमची स्तुती करतो. मी असा, मी शहाणा, मी विद्वान, मी सुंदर, मी श्रीमंत, मी असा मी तसा. आत्मस्तुतीचे कुंडलकानी गर्व जडविला भाला. आणि अशी ही शतकमलांची, कारण आकर्षक आहेत ना. उपभोग घेताना आधी काही चांगलेच वाटतात, आकर्षक वाटतात. अरे वा, किती इंटरेस्टिंग आहे, काय सुंदर रंग आहे, काय सुंदर सुवास आहे, असं म्हणून आम्ही हे उपभोगांच्या शतकमलाची माळा घातली आहे कंठामध्ये. पण हे करत करत दमले आता. नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला. झाली आहे ना आपली अवस्था अशी. अशी जर का आपली अवस्था आहे तर ह्याच्याही पेक्षा किती दुर्जन लोक जगात आहेत आणि त्यांची काय अवस्था होत असेल. खरंच आहे ना. ही सतत एक वीणा वाजते. कशाची? विषय वासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला. सतत अतृप्ती आहे. तो एक ताल मागे आहेच आहे. एक मागे ताल असतो, गाणं पुढे चाललेलं असतं, एक ताल मागे चालू असतो. त्या अतृप्तीचा ताल आहे. अजून हे नाही मिळालं, अजून ते पाहिजे, हे हवं आहे, ते चालूच आहे. अनय अनिती नूपुर पायी. पायात नूपूर कसले घातलेत? अनय आहे, अनिती आहे. समाजाच्या नीतिशास्त्र आम्ही धुडकावून लावलं आहे. कधी कधी अन्यायाने वागलो आहे, चुकीचं वागलेलं आहे. न्याय म्हणजे काय म्हणतात त्याला, चुकीच्या इल्लिगल मार्गाने आम्ही वागलो नाही आहे का. अनय अनिती नूपुर पायी कुसंगती करत आला. इतरांना दोष देतो आम्ही, पण कुसंगतीच्या तडाख्यात सुद्धा आम्ही कधी कधी सापडतो. लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला. सारखे लोक आम्हाला भेटत आहेत, त्याच्यातनं मग प्रलोभन आहेत, आकर्षण आहेत, आणखीन नवीन नवीन डिझायर्स आहेत, डिमांड्स आहेत. चाललं आहे आमचं, आपलं चाललं आहे. पण कधीतरी म्हणा, थकले रे नंदलाला, कधीतरी म्हणायचं आहे.
आणि खरंच आम्ही इतकं आमचं जग संकुचित करून घेतलेलं ना, इतकं संकुचित जग केलेलं आहे, की मी आणि माझं एवढंच. माझं घर, माझी मुलं, माझी पत्नी, माझा संसार, माझा व्यवसाय, माझा पैसा, माझं हे आणि माझं ते. स्वतः भोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला. मग आम्हाला चांगलं दिसतच नाही. परमेश्वराची काही भक्ती करावी, त्याच्यासाठी काही अनुसंधान ठेवावं, वाटत सुद्धा नाही. अंधपणा की आला. तालाचा मज तोल कळेना, साधही गोठून गेला. ताल कळत नाही, तोल कळत नाही. आम्ही बेताल झालेलोच या सगळ्या. आणि त्यालाच आम्ही सक्सेसफुल आयुष्य म्हणतो आहे, यशस्वी आयुष्य आम्ही म्हणतो आहे, की मी व्यवसायात यशस्वी आहे, मी उद्योगपती आहे, मी इतका मोठा डॉक्टर आहे, मी इतका मोठा न्यायाधीश आहे. आम्ही स्वतःमध्येच इतके गुरफटून गेलेले आहे. आणि खरंच आहे. त्यामुळे ह्या सगळीकडे अंधार ठाकलेला आहे. तमोगुणाचा सगळा अंधार ठाकलेला आहे. जीव जीवना भ्याला, अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला. जीव हा खरं जीवनाला कधी भिईल का? त्याला भीती वाटेल का? पण आहे ना. कारण खरं जीवन हे वेगळं आहे. आम्ही मात्र एका भास भासमान जगामध्ये वावरतो आहे. आम्हाला वाटतं की हेच खरं आयुष्य आहे. पण खरं आयुष्य पलीकडे पलीकडे आहे. आणि आमची अशीच अवस्था झाली. आम्हाला पलीकडे बघताच येत नाही आहे. पलीकडे आमची नजरच जात नाही. जो तो ज्याच्या ठाई जखडे, नजर न धावे तटा पलीकडे. पलीकडे, तटाच्या पलीकडे बघण्याची आम्ही कुवत हरवून बसलो आहे. आमचे डोळे, आमची दृष्टी इतकी संकुचित आहे, की एवढ्या माझ्या परिसरापुरतंच मी बघते आहे. जसे कशी गदिमा काय म्हणतात, उंबरातले किडे मकोडे, उंबरी करती लीला. उंबराचं फळ असतं ना, त्याच्यामध्ये उघडलं की त्याच्यामध्ये किडे असतात. पण ते किडे त्याच्यातच लडबडलेले असतात. बाहेर काही जग आहे याची त्यांना कल्पना देखील नाही आहे. आमचं काही वेगळं नाही आहे. आम्ही त्यांना म्हणतो उंबरातले किडे मकोडे. आम्ही काही वेगळे नाही आहोत. आमचा संसार, आमचं विश्व, आमचा परिसर याच्यात आम्ही गुरफटले. जगाचं ज्ञान नाही तर ब्रह्मांडाचं कुठनं असणार. ही अशी अवस्था झाली आहे या जगातल्या आसुरी लोकांची. आणि आम्हीही त्याच्यापेक्षा फारसे काही वेगळे नाही आहे. उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला, जग हे बंदिशाला. या बंदिशाळेतनं जर का खरंच बाहेर पडायचं असेल तर पंख पसरायला पाहिजेत, आणखीन व्यापक व्हायला पाहिजे आणि एक उड्डाण घेतलं पाहिजे, एक झेप घेतली पाहिजे. आकाशामध्ये झेप घेऊ शकता तुम्ही, पण आम्ही आमच्या पंखातली ताकद हरवून बसलो आहे. आमच्या पंखात ताकद आहे याचीच आम्हाला जाणीव मुळी उरलेली नाही आहे. अशी जर का खरंच झेप घेतली, कारण हा पंछी आहे ना, त्यामुळे 10 द्वारे का पिंजरा, जामे पंछी पौन, रही को अचरज है, जाए तो अचरज कोण. हा पक्षी आम्ही याला उगीच पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवले. स्वरूपाची ज्याला ओढ असेल तो स्वरूपापर्यंत निश्चित पोचणार आहे. म्हणजेच आपल्याला व्यापक व्हायचं आहे. या संकुचित विश्वातनं व्यापकतेकडे जायचे. या स्थूलाकडनं आपल्याला सूक्ष्माकडे जायचे. या जडतेकडनं चैतन्याकडे जायचे. या मृण्मयाकडनं आपल्याला चिन्मयाकडे जायचं असेल तर हे सगळे दुर्गुण आधी टाकले पाहिजे. लगेच, उद्या नाही, सोमवारी नाही, 1 तारखेला नाही, आज आत्ता लगेच टाकून द्यायचे दुर्गुण आणि सद्गुणांचा पाठपुरावा करायचा आहे. जेवढं जमेल तसं, जितकं जमेल तितकं. आणि कुठपर्यंत, ह्याला लिमिट नाही आहे, ह्याला मर्यादा नाही आहे, ह्याला सीमा नाही आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला तिथपर्यंत पोचायचे स्वरूपानुसंधान. तेव्हाच ती प्राप्ती होईल. आणि जेव्हा ती प्राप्ती होईल तेव्हा हे विकार संपून जाणार आहेत, हे दुर्गुण संपणार आहेत. कारण तिथे दुर्गुणाला ठावच नाही आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा अंधार तिथे पोचूच शकत नाही. मग एकदा स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर हे दुर्गुण कसे बरं पोचतील. नवल उदेला चंडांशू, मावळवीत विश्वाभासू. चंड अंशू म्हणजे सूर्य उगवल्यानंतर हा सगळा विश्वाचा आभास संपून जाणार आहे. आणि मग आम्ही कुठपर्यंत पोचणार आहोत,
त्या परिपूर्णतेपर्यंत. आणि जिथे परिपूर्णता आहे तिथे परिवर्तन नाही, आणि परिवर्तन नाही म्हणजे विकार नाही, व्याधी नाही. आम्ही त्या सतेज अशा त्या स्वरूपापर्यंत पोचणार आहोत. नव्हे नव्हे आम्ही स्वरूप होऊन जाणार आहोत. एवढं जर का आपल्याला खरंच करायचं असलं तर पोचायचं ना आपल्याला तिथपर्यंत. आणि त्याच्यासाठीच हा 16वा अध्याय आपण बघतोय. आता बघा, हे आपण नरकाची 3 द्वारं पाहिली: काम, क्रोध, लोभ. हे कधी अतृप्तीसारखी चालूच आहे. आता पुढे मात्र म्हटलेलं आहे 22व्या श्लोकामध्ये, सगळेच लोक काही असे नसतात बरं का. हे मोस्टली म्हणजे समाजातला बहुसंख्य घटक असेच वागणार आहेत. बहुसंख्य लोक दुर्जन आहेत, दुर्गुणांनी बरबटलेले आहेत, पण सगळेच असे नाही आहेत. काही लोक ह्याच्यामध्ये सुद्धा इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपला सुजनता आपली जपणारे लोक आहेत ना. मग त्याचंच वर्णन पुढच्या 23व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनश्रेयस्ततो याति परांगतिम. आता मागच्या श्लोकामध्ये अधमांगतिम असं म्हटलं होतं. 20व्या श्लोकामध्ये ततो यांती अधमांगतिम. पण इथे काय म्हणलेलं आहे? ततो याती परांगतिम. तिथे बहुवचन होतं, इथे एकवचन आहे. कारण माणसं थोडीच आहेत अशी चांगली वागणारी. एतैर्विमुक्तः, या सगळ्यापासनं जो मुक्त झाला आहे, या काम, क्रोध, लोभ याच्यापासनं जो मोकळा झालेला आहे, ह्याच्यापासनं जो सुटलेला आहे, एतैहि विमुक्तः. अरे कौन्तेया, या तमोद्वारे त्रिभिर्नरः असं होतात. एकाचं उदाहरण दिलं, इथे बहुवचन वापरलेलं नाही आहे. पण मोजकीच लोक संत, सज्जन, थोर विभूती इथपर्यंत पोचतात, म्हणून इथे एक वचन वापरले. तमोद्वारे त्रिभिर्नरः यः एतैहि विमुक्तः. जो या 3 प्रकारच्या या दोषांपासनं, या विकारांपासनं, या दुर्गुणांपासनं जो मुक्त होतो, तो काय प्राप्त करतो? आचरत्यात्मनश्रेयस. आचरती म्हणजे प्राप्त करतो, मिळवतो, पोचतो कुठपर्यंत? आत्मनः श्रेयः, आपल्या आत्मकल्याणापर्यंत. श्रेय आठवतं ना आपल्याला? 2ऱ्या अध्यायापासून आपण श्रेयस आणि प्रेयसचा विचार करतोय. प्रेयस म्हणजे इथलं ऐहिक जे सगळं सुख आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, संतती आहे, आणखीन काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी प्राप्त करणं हे ऐहिक सुख आहे, आणि त्याला म्हटलेलं आहे प्रेयस. आणि जे पारलौकिक आहे, जे मृत्यूनंतर किंवा जे अल्टिमेट एम आहे, जे आत्मकल्याण आहे, त्याला श्रेयस म्हटलेलं आहे. इथे तर म्हणत आहेत आचरती आत्मनः श्रेयस, आणि ततो त्याच्यानंतर कुठे जातो? याती, तो जातो. या धातू आहे. याती म्हणजे जातो कुठे? परांगतिम, परमश्रेष्ठ अशा गतीला प्राप्त होतो. आता बघा ना, ह्या श्लोकांमध्ये आपण अधोगतीचं पण वर्णन पाहिलं आणि उत्तम गतींचं सुद्धा वर्णन पाहतोय. मग आपल्याला ठरवायचं आहे कुठे जायचं आपल्याला? उत्तम गतीला. ततो याती परांगतिम. परमगतीला पोचायचं असेल तर ह्या तिन्हीकडे पाठ फिरवली पाहिजे. कशाकडे? काम, क्रोध, लोभ नकोच, टाळायचे. म्हणजे संसार सोडून द्या असं नाही म्हणत बरं का मी. संसार सोडायचा नाही, काही खाणं पिणं सोडायचं नाही आहे. फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तो परमेश्वर बघायला शिकायचे. जे काम कराल ते त्या ईश्वरार्पण वृत्तीने करायचे. त्याच्यात वैयक्तिक काम, क्रोध, लोभ नको. असं जर का आपण उत्तुंग उदात्त विचार ठेवले तर आपल्यालाही या परांगतींपर्यंत निश्चितपणाने पोचता येणारच आहे. असा हा 22वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये बघूया आता आणखीन काय काय म्हटलेलं आहे. आणि मग ह्याच्यासाठी या नरकाच्या दाराला टाळायचं असेल तर कुसंगती नको ना. मग पोचणार कसे? तर सुसंगतीने. सत्संग आपल्याला जर का करता आला तर असा सत्संग करणारा हा विकारांपासून निश्चितपणाने मुक्त होऊ शकतो, आणि त्याला शुभगती लाभते. शुभगती म्हणजे परांगती. म्हणजे बघा शरीरात जसे त्रिदोष आहेत ना, वात, पित्त, कफ, यांचा अतिरेक नाहीसा झाला की समतोल असतो.
दोष वाढला ना, वात प्रकृती, कफ प्रकृती, पित्त प्रकृती असं आपण म्हणतो किंवा आयुर्वेदात म्हटलं जातं. पण वात, पित्त, कफ याचा समतोल साधता येतो. काढून नाही टाकायचे, कारण ते आवश्यक सुद्धा आहेत. त्यामुळे तसंच मग हे काम, क्रोध, लोभ आवश्यक सुद्धा आहेत ना, अगदीच काही नको असं नाही आहे, पण त्यांचा समतोल साधायचा आहे. क्रोधसुद्धा हवाच थोडा. नको रे मना क्रोध हा खेदकारी. समर्थ म्हणतात खेदकारी क्रोध नको, पण हितकारी क्रोध हवाच ना. आईनी मुलाचं चुकल्यानंतर आई रागवते, तो क्रोध हितकारक क्रोध आहे. थोडा क्रोध असायलाच हवा. त्यामुळे ह्या सगळ्याचा अतिरेक टाळायचा आहे, पण समतोल साधायचा आहे. म्हणजे बघा आता, जसं हे त्रिदोष काढल्यानंतर आरोग्य नांदतं शरीरामध्ये, तसेच हे काम, क्रोध, लोभ ही त्रिपुटी सांडली की मग त्रिविध तापही जातात. मग अधिभौतिक नाही, आध्यात्मिक नाही, अधिदैविक नाही, हे सगळे त्रिविध ताप संपून जातात. मग काय होतं, सत्संगतीची गोडी लागते. बाकीच्या काही हिंसक गोष्टीमध्ये किंवा आकर्षक गोष्टीमध्ये फारसा रस वाटायला लागत नाही. सत्संगतीची आवडच निर्माण होते आणि मग ह्या कामक्रोधांना पार करून अगदी तो मोकळा होतो. तरी विमुक्त कौंतेय, अगदी मोकळा होतो आणि मग त्याला फार मोठ्या लाभाचा तो स्वामी होतो. ज्याने लोभ सोडला त्याला लाभ झाला, एवढं तरी वाक्य आपण लक्षात ठेवूया. ज्याने लोभ सोडला त्याला निश्चित लाभ होतो. किती किती रुपयांचा? रुपयांचा नाही, आनंदाचा धनी होतो तो. स्वानंद साम्राज्याचा तो स्वामी होतो. मग असं करायचं असेल तर ही 3 दारं निश्चितच आपल्याला टाळायला पाहिजे. म्हणजे बघा, जे दैवी संपत्तीचे लोक आहेत ते काय करतात ते आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार. आता सत्संगीतीपर्यंत आपण आलो. हे तिन्ही दोष टाकले, ही तिन्ही द्वारं टाळली. मग आता हे सगळं करत असताना आपोआपच ही गती कुठे नेते? यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोती न सुखं न परांगती. पुन्हा दुर्गुणी लोकांकडे, कारण ही सगळी कंपॅरिझन आहे, ही सगळी तुलना चालली आहे ना. म्हणून एकदा असं चित्र मांडतात, एकदा असं चित्र मांडतात. यू डिसाईड, तुम्ही ठरवा. तुम्हाला ह्या मार्गाने जायचं आहे का त्या मार्गाने जायचं आहे, तुम्ही ठरवा. भगवंत आता म्हणताय, यहा शास्त्रविधीम उत्सृज्य. जो काय करतो, शास्त्रविधीला ओलांडतो, शास्त्रविधी मानत नाही, उल्लंघन करतो, तो काय करतो, यश शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः, आणि स्वच्छंदपणाने मन मानेल तसा वागतो. त्याला काय प्राप्त होणार आहे? मग बघा, त्याला काय प्राप्त होतं? नस सिद्धिम अवाप्नोती. त्याला सिद्धी वगैरे तर प्राप्त होतच नाही, ते तर विषय दूरच आहे. न सुखं न परांगती. ऐहिक सुखसुद्धा नाही, परमगतीचा विचारच सोडा. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी म्हणतात ना, इथलंही सुख मिळत नाही, पलीकडचंही सुख मिळत नाही. जो वाटेल तसा वागतो, स्वैराचाराने वागतो, जो कशाचा आदर करत नाही, शास्त्रविधींना जुमानत नाही, त्याची अवस्था अशीच होणार ना. शेवटी होणार तरी काय आहे, अशीच त्याची अवस्था होते असं सांगितलेलं आहे. आता आणखीन बघायचं, आणखीन सविस्तर बघूया. म्हणजे बघा, आता सन्मार्ग सांगून झाला. तर एतैर विमुक्त कौंतेय तमोद्वारे त्रिभिर्नरः आचरत्यात्मनश्रेयस्ततो याती परांगतीम. तिथपर्यंत नेलेलं आहे आपल्याला. आता भगवंत म्हणतात, जे लोक या मार्गाने जात नाहीत, हा मार्ग अवलंब करत नाहीत, शास्त्रविधीला अनुसरून वागत नाहीत, केवळ आपल्या मर्जीनुसार वाटेल ते, वाटेल तसं, वाटेल तेव्हा वागतात, यांची अवस्था काय होते आणि त्यांना कशी गती प्राप्त होते बघा ना. त्यामुळे हे सगळं याच्यामध्ये सांगितले, आपल्याला या श्लोकामध्ये सांगितले. आता आपण खीन बघूया बरं का, आपल्या व्यवहारातल्या भाषेत थोडंसं बघूया. आपण एखादं काहीतरी घरामध्ये चांगली इक्विपमेंट्स आणतो, काही यंत्र आणतो, काही वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, मायक्रोवेव्ह आहे, काही काही आणतो, किंवा गाडी एखादी घेतो. त्याच्याबरोबर पॅम्फलेट असतं ना, त्याच्याबद्दल बरोबर माहितीपत्रक असतं, मॅन्युअल असतं की हे यंत्र असं वापरा आणि असं वापरलं तर ही गाडी एवढं मायलेज देईल, हा फ्रीज, हा मायक्रोवेव्ह, हे वॉशिंग मशीन चांगलं उत्तम रीतीने चालेल, सांगितलं असतं ना.
तसं वागायला पाहिजे की नाही, का त्याच्या विरुद्धच वागायचं? मग हे लोक असेच वागतात. यश शास्त्र विधिमुत्सृज्य. ते म्हणतात, हे आम्ही काही ते तुमचं पुस्तक वाचणार नाही, आम्ही तुमचं ते शास्त्रविधी काही मानणार नाहीत. मग घ्या, मग बिघडणारच, सगळंच बिघडणार. शरीर बिघडणार, तुमचं संचित बिघडणार, तुमचं प्रारब्ध बिघडणार. मग भोगायला तयार राहा. खरीच गोष्ट आहे ना. या शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारता. मला वाटेल तसं मी वागेल, माझ्या मर्जीचा मी मालक, असे म्हणणारे लोक आहेत. वागा वागा, तुम्ही तसे वागा, पण फळ भोगायची मग तयारी ठेवा. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. असं सांगितलंय. नस सुखम नस सिद्धी मग वाप नव्हती. त्याला सिद्धी वगैरे तर प्राप्त होतच नाही, पण काय मिळतं? न सुख न परांगतीम. सुखही नाही आणि परमगतीसुद्धा त्यांना प्राप्त होत नाही. काहीच मिळत नाही म्हणजे त्यांना. बघितलं ना, व्यवहारात सुद्धा हेच आहे. त्यामुळे आणि काय होतं, असं वागायला लागले ना की तमोगुण हा अगदी जसा चक्रवाढ व्याजासारखं हा तमोगुण अतिशय जोरात वाढतो, वेगाने वाढायला लागतो. तमोगुणाची बहुलता वाढायला लागते, बाहुल्य वाढायला लागतं. आणि मग पैसा आहे, मान आहे, प्रतिष्ठा आहे, याच्यातच ते गुंतत जातात. पेपरमध्ये नाव आलं पाहिजे, राजकारणात मी पुढे आलो पाहिजे, माझा सगळ्यांनी उदो उदो केला पाहिजे, मला पैसा, मला प्रतिष्ठा, वाढतच चाललं आहे. आणि मग मोक्षाच्या इच्छेचा संबंधच नाही आहे. मोक्षाची इच्छा अजिबात नाही आहे. प्रत्येक दुष्कर्म जे घडतं ना ह्या जगामध्ये, लक्षात घ्या, या जगामध्ये जी दुष्कर्म घडतं आहेत त्या सगळ्याच्या मुळाशी ह्या तिन्हीपैकी एक कारण आहेच: काम, क्रोध, लोभ. काय सगळ्याच दुष्कर्माच्या मागे हेच आहे: काम, क्रोध, लोभ. अगदी रामायण महाभारतसुद्धा घडलं ते कशामुळे? याच्यामुळेच. कारण एकदा ह्या तमोगुणाचा प्रवेश झाला, हे दुर्गुण एकदा शरीरात शिरले की मग त्याचं भान हरपतं, शुद्ध हरपते, शारीरिक पण मानसिक पण. म्हणजे बघा, असंही म्हटलं आहे ना, अतिदानात बलिर्बद्धा, अतिमानात सुयोधनः, अतिलौल्यात दशाननो, अति सर्वत्र वर्जयेत. बलीने काही चुकीचं केलं होतं का? दान दिलं ना, दान देण्याची इच्छा काही वाईट आहे का? अहो, तशीच होती ना. त्या बलीला इंद्रपद मिळवायचं होतं आणि त्याच्यामुळे कीर्ती पाहिजे होती, प्रसिद्धी पाहिजे होती. अतिदानात बलिर्बद्धा, इच्छा काही चांगली होती, दान करणं ही चांगली इच्छा आहे, पण त्याचा हेतू वेगळा होता. अतिदानात बलिर्बद्धा, अतिमानात सुयोधना. दुर्योधन अतिमानामुळेच गेला रसातळाला. अतिलौल्यात दशाननो, लोभ लोभ लोभ. म्हणजे बघा, ह्याच्यात काम, क्रोध, लोभ या सगळ्यामुळे ह्या तिघांची कशी अवस्था झाली हे आपण बघतोय ना रामायण महाभारत. अतिलौल्यात दशाननो, अति सर्वत्र वर्जयेत. आणि मग हेच सांगितले ना, अतिरेक केला की त्या तमोगुणाची वृद्धी होते, वाढ होते, आणि मग कुसंगती आहे. मग सगळ्या त्या गोष्टी एका पाठोपाठ एक येत जातात. मग अशा लोकांना विषयसुखसुद्धा मिळत नाही किंवा स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत नाही. आपली एक कल्पना असते की चांगली कर्म केली की स्वर्गप्राप्ती होते. यांना काही इथलंही नाही तिथलंही नाही, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. धोबी का कुत्ता, न घर का न घाट का, असंच त्यांची अवस्था होते. किंवा त्यांचा उद्धार वगैरे सुद्धा होत नाही. आणि म्हणून इथे म्हणलेले यश शास्त्र विधिमुत्सृज्य. आता शास्त्र म्हणजे कुठलं शास्त्र आहे? सगळीच शास्त्र आहेत. राज्यशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मशास्त्र आहे. आणि धर्मशास्त्र म्हणजे काही कुठले धर्माचे इथे उल्लेख नाही आहे, तर समाज सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी जे नियम केलेले ते धर्मशास्त्र आहे. आणि शास्त्र काय आहे? तर शास्त्र हे सिद्धांत मांडतात. शास्त्र हे सिद्धांत मांडतात. विद्या आहे ती त्याचं उपयोजन शिकवते, आणि पुराणं आहेत ते आपल्या मित्रासारखं त्याची इम्प्लिमेंटेशन करून घेतात. त्यामुळे शास्त्र पाळायलाच पाहिजे. आता आपण म्हणू की आम्हाला कुठे ते शास्त्र वगैरे माहिती आहे, आम्ही काय ते वेद, पुराणं, उपनिषद ते काही वाचलेलं नाही आहे. अहो, तीच झिरपत आपल्यापर्यंत पोचले ना. वेदांमध्ये किंवा शास्त्रामध्ये ही सगळी सिद्धांत मांडलेली आहेत, ही स्टेटमेंट्स केलेली आहेत. ती थोडीशी आणखीन उपनिषदामध्ये आणखीन वेगळ्या स्वरूपात आली, पुराणामध्ये आणखीन कथारूपाने आली.
तेच आपल्या वाडवडिलांनी, पूर्वजांनी, ऋषीमुनींनी आपल्यापर्यंत पोचवलेली आहेत. त्यामुळे एवढं तरी आपल्याला निश्चितच करता येईल, की जे परंपरागत ज्ञान आहे, उत्तम आहे, त्याचं अवलंबन करायचे. एवढं तर नक्कीच करता येईल आणि मग हे आपल्याला त्या परमपरांगतींपर्यंत पोचता येईल आणि परमेश्वराला सुद्धा प्रिय होता येईल. आणि बघतोय ना आपण ह्या अध्यायामध्ये दैवी प्रकृतीचा मनुष्य कसा आहे, आसुरी प्रकृतीचा मनुष्य कसा आहे, यांच्यामध्ये निश्चितपणाने भेद आहेत. दोघं काही एकसारखे आहेत का? दैवी संपत्तीचा जो माणूस असतो तो निश्चितपणाने परमेश्वराला प्रिय होतोच. कारण ते दैवी संपत्ती ना, दैवी हा शब्दच मुळी देवत्वाकडनं आलेला आहे. त्यामुळे दैवी संपत्तीचा मनुष्य परमेश्वराला निश्चित प्रिय होतो आणि आसुरी संपत्तीचा मनुष्य परमेश्वराला तर जाऊ देच, पण समाजामध्ये सुद्धा अतिशय अप्रिय असतो असंही म्हणता येईल. आणि खरंच आहे, जो वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणी तरी शोधत आहे. वरतून पण चांगला आहे, अंतरातून गोड आहे, त्याला समाजसुद्धा शोधत शोधत येतो. त्यामुळे ह्या गोष्टी जर का आपल्याला ह्या दैवी संपत्तीचा अवलंब करायचा असेल, अनुसरण करायचं असेल, तर तिथपर्यंत पोचता येईलच. आता अगदी शेवटचा श्लोक बघूया. अगदी शेवटचा 24वा श्लोक आहे. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. काय सुंदर श्लोक आहे. सगळं ह्या अध्यायाचं सगळं सार ह्याच्यात आलेलं आहे. तस्मात, एक तर शब्दच इतका गोड आहे, तस्मात, म्हणून. हे सांगितलं ना, हे तुला असं सगळं ह्याचा उपसंहार. तस्मात शास्त्रं प्रमाणन्ते, ते म्हणजे तुला, तुझ्यासाठी काय शास्त्र आहे, काय प्रमाण आहे, प्रमाणभूत, पायाभूत काय आहे, आधारभूत काय आहे, शास्त्र. तस्मात शास्त्रं प्रमाणन्ते. कुठलं शास्त्र, काय शास्त्रातनं शिकायचे, कार्य काय, अकार्य काय, हे व्यवस्थितौ, ज्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि व्यवस्थितौ ही सप्तमी विभक्ती आहे. कार्याकार्य व्यवस्थितौ शास्त्रम ते प्रमाणम. बघा आता काय म्हटलेलं आहे, काय करावं आणि काय करू नये, काय कार्य आहे, काय अकार्य आहे, हे ज्याच्यामध्ये, म्हणजे ज्याला आपण विधी निषेध म्हणतो, किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर डूज अँड डोंट्स. हे करा आणि हे करू नका सांगायला कोणीतरी लागतं ना आपल्याला. मग हे शास्त्रात सांगितलेलं आहे. हे करा आणि हे करू नका. पाहुण्यांचं आदरातिथ्य करा, आगत स्वागत करा, त्यांचा अपमान करू नका, सद्गुरूंना, गुरुजींना मान द्या, त्यांची अवहेलना करू नका. डूज अँड डोंट्स ज्याच्यामध्ये सांगितले ते शास्त्र. कार्य व्यवस्थित. आणि मग तू काय करशील अर्जुना, ज्ञात्वा. ज्ञात्वा म्हणजे हे जाणून घेतल्यावर, त्वांत अव्यय आठवते ना तुम्हाला, हे जाणून घेतल्यानंतर काय होतं, आणि जाणलं की आपोआप आचरणात येतं. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं, शास्त्रामध्ये जे स्टेटमेंट केलेलं आहे, जे विधान केलेलं आहे, तेच कर्म कर्तुम इह अर्हसी. तेच कर्म करायला तू प्रवृत्त होशील. म्हणजे आता पुन्हा भगवंत अर्जुनाला मूळ मुद्द्यावर आणतायत. मूळ मुद्दा काय आहे, वर्ण आश्रमाप्रमाणे प्रत्येकाने कर्म करायला हवं. अर्जुनाचा वर्ण कुठला होता, क्षत्रिय वर्ण होता, आणि मग क्षत्रियाचं कर्म काय आहे, युद्ध करणं. आता बघ अर्जुना, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते, शास्त्र हेच जर का प्रमाण आहे कशामध्ये, काय करावं आणि काय करू नये, कार्याकार्य व्यवस्थित, हे जाणून ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं, शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे, जे बोध केला आहे, जो उपदेश केला आहे, जे सांगितलं आहे, समाज रचनेसाठी आवश्यक ज्या गोष्टी सांगितल्या, ते कर्म कर्तुम, ते कर्म करण्यासाठी इह म्हणजे ह्या जगामध्ये अर्हसी, तूच योग्य आहेस. बघा कुठून तरी आणून परत त्या युद्धाकडे अर्जुनाला वळवलेलं आहे. अर्जुनाला युद्धाकडे, पण तुम्हाला आम्हाला कशाकडे वळवलेलं आहे, आपल्या स्वधर्माकडे. आपल्या स्वधर्माचं पालन करण्यासाठी सुद्धा शास्त्र हेच मार्गदर्शक आहेत.
आणि म्हणून आता भगवंताने, आता बघूया शेवट करताना आपण बघूया, कर्तव्य काय अकर्तव्य काय याचा निवाडा करण्यामध्ये शास्त्रच प्रमाण आहे. कळत नाही आहे ना तुम्हाला? मग शास्त्र तेच प्रमाण आहे असं ओळखून चाला. असं समजून शास्त्रविधीने नेमलेलं कर्मच तुला योग्य आहे असा इथे अर्थ घ्यायचा आहे. कुठलं तरी शास्त्र नाही आहे बरं का. शास्त्र अनेक आहेत. अध्यात्मशास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे, श्रुतिस्मृती आहे. पण धर्मनिर्णयासाठी सुद्धा या शास्त्राचाच आधार घ्यायला पाहिजे. नाहीतर मग काय होईल? सगळ्यांसाठी एकच बुक आहे, एकच ग्रंथ आहे, तो आहे शास्त्रग्रंथ. नाहीतर मग सगळीकडे अनाचार माजेल. मला वाटतंय असं करावं, याला वाटतंय तसं करावं, तिला वाटतंय वेगळंच काहीतरी करावं. अनाचार माजेल ना. काहीतरी कोड ऑफ कंडक्ट पाहिजे ना. श्रुती पाहिजे, स्मृती पाहिजे. म्हणून तर या शास्त्रांची महती आहे. आणि धर्मशास्त्राचे आदेश मानले तरच समाज नीतिसंपन्न राहील. सदाचरणी राहायचं असेल, सगळी समाजाची घडी जर का व्यवस्थितपणाने चालायला हवी असेल तर शास्त्राचे निर्णय पाळायलाच पाहिजे. आपणही लक्षात घेऊया बरं का. मन मानेल तसं वागायचं नाही आहे. मन फार भरकटवत असतं. मनाचं सगळंच काही ऐकायचं नसतं. शास्त्राचे निर्णय हे योग्य आहेत. त्यामुळे कधी कधी थोडेसे आपल्याला ते बंधनकारक वाटले तरी ते पाळायचे. आणि बघा, आपल्या धर्मानी म्हणा, आपल्या शास्त्रांनी कोणत्याही गोष्टींना नाही म्हटलेलं नाही आहे. तुम्ही पैसा मिळवू नका का? मिळवा ना हो. आमचे पुरुषार्थामध्येच सांगितलं, धर्म अर्थ काम मोक्ष. अर्थ आणि काम भरपूर तुम्ही त्याचं सेवन करा. पुष्कळ पैसा मिळवा, पुष्कळ कामभोग घ्या. पण कसे? धर्माच्या आणि मोक्षाच्या चौकटीत राहून. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. असं जर का कामाचं सेवन केलं, अल्पमर्यादेमध्ये सीमित भावाने केलं तर तेही योग्यच आहे. आपल्याकडे कशालाही नाही म्हटलेलं नाही आहे. उलट आपल्या संस्कृतीने आपल्याला उपभोगाचं स्वातंत्र्य दिलं आहे. उपभोग घ्या, फक्त सीमित घ्या, योग्य प्रमाणात घ्या. आणि मग असे जर का उपभोग घेतले तर दैवी संपत्तीमध्ये वृद्धी होते, वाढ होते. आणि खरंच म्हणून तर धर्ममोक्षाच्या चौकटीत राहून जर का सगळे उपभोग घेतले तर कुठेही तुम्हाला त्याचं बंधन नाही आहे. हळूहळू धर्माने वागून आपल्याला मोक्षाची प्राप्तीसुद्धा करून घ्यायची आहे. पण आजचं चित्र काय आहे? आजचं चित्र जे दिसतंय ते फार उलटच आहे. सगळं जग त्या अर्थ आणि कामाच्या मागे लागलेलं आहेत आणि धर्ममोक्षाकडे आम्ही पाठ फिरवलेली आहे. अर्थ काम हवेतच, पण ते कसे? त्या चौकटीत राहून पाहिजेत. त्यामुळे धर्माचरण करून मोक्षमार्गाची जर का वाटचाल केली तर आपोआप अर्थ आणि काम मिळणारच आहेत. आणि खरंच आहे, ह्याचं काही कुठे ट्रेनिंग स्कूल नसतं. आपापल्या कुटुंबातनंच हे धडे गिरवायचे असतात. आपल्या वाडवडिलांकडनं, आपल्या आजी आजोबा पणजोबा पणजींकडनं हे गिरवायचेत आणि हे पुढे न्यायचेत. हे जे रिले आहे ना, हे बॅटन आहे, हे पुढच्या पिढीपर्यंत सोपवणं, त्यांच्यापर्यंत हे विचार निदान पोचवणं हे आपलंच कर्तव्य आहे ना. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये ही दैवी संपत्ती नांदावी असं खरंच तुम्हाला वाटत असेल आणि त्या आसुरी संपत्तीचा शिरकावच होऊ नये असं जर का प्रयत्न व्हायला हवे असतील तर त्याच्यासाठी काय करायला हवं? काहीच वेगळं करायचं नाही, फक्त जागरूक राहायला पाहिजे. आमचे आचार्य म्हणतात, तस्मात् जाग्रत जाग्रत. सदैव जागा राहा. सदैव जागा राहायचे बरं का. देर इज नो हॉलिडे इन स्पिरिच्युअलिटी. अध्यात्मामध्ये सुट्टी नसते की जाऊ दे आता शनिवार रविवार मी काही अध्यात्माने वागणार नाही, कशीही वागेन, सोमवार ते शुक्रवार वागले ना, असं नसतं. एक क्षणसुद्धा सदैव ॲलर्ट राहायला पाहिजे, सदैव दक्ष, सावध, जागरूक राहिलं तर ही दैवी संपत्ती तुमच्या आमच्या घरामध्ये, जीवनामध्ये प्रतिदिनी येईल आणि ती विकसित होईल. आणि आसुरी गुणांना आपण नो एंट्री म्हणायचे. आसुरी संपत्तीला आपल्यामध्ये शिरकावच करू द्यायचा नाही. ना माझ्यामध्ये, ना माझ्या घरामध्ये, ना माझ्या मुलाबाळांमध्ये, ना माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये, ना माझ्या परिचितांमध्ये या आसुरी संपत्तीचा शिरकावच होऊ दिला नाही. दैवी सद्गुण जर का आपण वाढवले तर या राष्ट्राचं उत्कर्ष व्हायला
काहीच काळ लागणार नाही. त्यामुळे आपला समाज म्हणा, आपलं राष्ट्र म्हणा, अतिशय बलवान होणार आहे. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. आता नुकतीच राम मंदिराची मध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहेत. आणि आता राष्ट्र म्हणजे आदर्श राष्ट्र किंवा आदर्श राज्य, रामराज्य येण्याची सुचिन्ह दिसायला लागलेली आहेत. पण ते सरकार करेल, शासन करेल, कोण करायचं ते करतील, ते वेगळी गोष्ट आहे. पण आपण आपल्या परीने सज्ज राहूया. आपल्या देशासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, परिसरासाठी आपण सुसज्ज राहूया. या दैवी सद्गुणांचा आणखीन उत्तरोत्तर आणखीन उत्कर्ष करूया, उन्नती साधूया. याच्यातनं वाईट तर काहीच होणार नाही आहे. आणि म्हणून अशा आपल्या सर्वांवर या सुखशांतीचा वर्षा होऊ देत. ही दैवी संपत्ती आपल्या घरातही नित्य नांदत राहू देत. एवढाच प्रार्थना त्या परमेश्वराकडे करूया आणि आज इथेच थांबूया. 16वा अध्यायाची आज समाप्ती झालेली आहे, समारोप झालेला आहे. आणि 17वा अध्याय आणखीन ह्याच्यापेक्षाही आपल्याला मार्गदर्शक असा ठरणार आहे. तो पुढच्या भागामध्ये बघूया. आज मात्र इथेच थांबूया. हे 5 श्लोक म्हणते, प्रार्थना म्हणते आणि मग समारोप करूया. आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमाङ्गतिं त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति पराङ्गतिं यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न पराङ्गतिं तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः। शुभं भवतु।